राज्यात घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्यासाठी नियंत्रण कक्ष, अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष, गेल्या 6 महिन्याच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध. अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही नागरिकांना आवाहन. मुंबईतील प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये जेवण बनवण्यासाठी पेटवली चूल. गॅस मिळत नसल्यानं लाकूड आणि कोळशाचा वापर करून चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात. दादर माटुंगा परिसरातल्या 5 ते 6 मनीजच्या कॅफेमध्ये चुलीवरचं जेवण. एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील व्यावसायिकांना फटका. गॅस नसल्यामुळे पोहे चहाच्या टपऱ्या बंद करण्याची वेळ. दाम दुप्पट दरानं सिलेंडरची विक्री होत असल्याचाही स्टॉलधारकांचा आरोप. मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये गॅस तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद. गॅस पुरवठा होत नसल्यामुळे हॉटेल्स उशिरा उघडणार. हॉटेलचे मेन्यू कमी करण्यात आले. गॅसच्या कमतरतेमुळे ठाण्यातल्या वागळे इस्टेटच्या टीएमटी आगारातील कॅन्टीनही बंद. कॅन्टीन बंद असल्यामुळे टीएमटी परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय. रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांची मोठी रांग. घरगुती गॅस सिलेंडर नोंदवण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची तारांबळ. रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. गॅस एजन्सी बाहेरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात. गॅस एजन्सी बाहेर पोलीस आणि होमगार्ड्सचं पथक. अनेक गॅस एजन्सीच्या माध्यमातून पोलीस संरक्षणाची मागणी. मुंबईतल्या कांदिवली पोईसर भागामध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. गॅस न मिळाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. पुण्यामध्ये एमएनजीएल कडून गॅस पुरवठा अखंडित राहणार. पुणे शहरामध्ये 8 लाख घरगुती गॅस कनेक्शन्स. एमएनजीएल प्रशासनाची माहिती. पुणे शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण नियमात सुरू. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती. पुण्यामध्ये रोज 10,000 घरगुती सिलेंडर वितरित, तर 80% बुकिंग ही सिलेंडर ओटीपी प्रणालीद्वारे सुरू. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आता विद्यार्थ्यांसमोर सुद्धा जेवणाचं मोठं संकट. गॅस मिळत नसल्यामुळे अनेक मेस चालक दिवसातून एकच वेळ मेस चालवतात. सिलेंडर मिळाला नाही तर 2 वेळचं जेवण बंद होण्याची वेळ. गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं नाशिकचं प्रसिद्ध सायंतारा हॉटेल बंद करण्याची वेळ. सायंतारा हॉटेल बाहेर बंदचा फलक. उपवासाच्या पदार्थांसाठी हे सायंतारा हॉटेल प्रसिद्ध आहे. मात्र उपवास असणाऱ्या ग्राहकांची यामुळे गैरसोय होण्यासाठी हे दुकान उद्या किंवा परवा सुरू ठेवण्यात येणार. लातूरमध्ये हॉटेलिंगचा कमर्शियल गॅस पुरवठा हा पूर्णपणे बंद, तर हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर. हॉटेल चालकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांना पुरवठा प्राधान्यानं करणार. सोलापुरात गॅसच्या तुटवड्यामुळे चुलीवर पदार्थ शिजवण्याची वेळ. गॅसच्या तुटवड्यामुळे लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. लाकडाची मागणी वाढल्यानं अर्थातच लाकडाचे दर देखील वाढले. छत्रपती संभाजीनगर गॅस बुकिंग आणि पावती घेण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा. ॲप चालत नसल्यामुळे एजन्सीवर नागरिकांची झुंबड. नागरिकांची रांग रस्त्यावर आल्यानं वाहतुकीलाही अडथळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा. अनेक छोटे मोठे हॉटेल्स बंद. कामगारांना घरी बसून राहण्याची वेळ. सरकारनं व्यावसायिक गॅस या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचीही मागणी. परभणीमध्ये घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर. पूर्णामध्ये 11 सिलेंडर जप्त. पुरवठा विभागाकडून ही कारवाई. नागपुरात आजही गॅस सिलेंडर्ससाठी मोठी गर्दी. दरम्यान गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा. ऑनलाईन नंबर लावण्यात अडचणी येत असून ओटीपी शिवाय सिलेंडर मिळत नसल्यानं गॅस एजन्सी बाहेर गर्दी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये घरगुती गॅसची टंचाई, तर गॅस बुकिंगसाठी पहाटेपासूनच एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा. ऑनलाईन बुकिंग बंद, तर दर वाढवण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न. ग्राहकांचा आरोप. व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्यामुळे धाराशिवमधील हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणी. अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी पर्यायी इंधनाचा वापर सुरू केलाय. गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम. धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर अनेकांच्या लांबच लांब रांगा. गॅस पुरवठ्यासंदर्भात नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती. दरम्यान जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस मुबलक प्रमाणात असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. बुलढाण्यामध्ये गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगचा कालावधी 45 दिवसांचा केल्यानं गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा. नागरिकांवर चुलीवर अन्न शिजवण्याची ही वेळ. जालन्यातल्या अंबडमध्ये पुरवठा विभागाची धडक कारवाई. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पुरवठा विभागाची ही कारवाई. हिंगोलीमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत, मात्र व्यावसायिकांना मोठा फटका. तर त्या ठिकाणी वितरण बंद असल्यानं स्वीटमार्ट व्यवसायावर सुद्धा परिणाम. गॅस पुरवठा होत नसल्यामुळे कमी पदार्थांची विक्री.
आखाती देशांमध्ये जाणाऱ्या भाज्यांची निर्यात ठप्प. दरम्यान 1681 कोटींचा व्यापार संकटात. आखाती देशांमध्ये लिंबू, मिरची, शेवगा आणि भेंडीला मोठी मागणी. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे निर्यातीवर मोठा परिणाम. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वरण भाताऐवजी आता खिचडी दिली आहे, तर गॅस टंचाईचा शाळांमध्ये सुद्धा हा परिणाम. मात्र गॅसच्या मर्यादित उपलब्धतेमुळे पदार्थ बदलावा लागला. गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पालिकेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फळांचं वाटप. केंद्रीय स्वयंपाकगृह चालवणाऱ्या महिला संस्थांमध्ये गॅस पुरवठा खंडित. महापालिकेच्या 5,40,000 विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना यामुळे संकटात. ठाण्यातील हॉटेल्स व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर. गॅस शिल्लक नसल्यामुळे हॉटेलचे मेन्यू अर्ध्यावर, तर हॉटेल व्यावसायिकांवर यामुळे उपासमारीची वेळ येणार. ठाण्यातले 30% हॉटेल्स बंद. गॅस लाईन अपडेटेडच्या नावाखाली महिलांची ऑनलाईन फसवणूक. डोंबिवलीमध्ये 2 दिवसात 2 महिलांची फसवणूक. सायबर चोरट्यांकडून दोघींना तब्बल 4 लाखांचा गंडा. पुण्याच्या येरवड्यामधील मनोरुग्णालयाच्या डीनचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. दरम्यान सध्या मनोरुग्णालयात जवळपास 1200 जणांवर उपचार, त्यामुळे वेळेत उपचार या ठिकाणी घेण्यात येतात. मात्र आहार मिळत नाहीये. रोज 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा आवश्यक. डीनने लिहिलेल्या पत्रात उल्लेख. भंडाऱ्यामध्ये प्लास्टिक पॅकेजिंग उद्योग संकटात. कच्चा माल महागल्यामुळे आता प्लास्टिक बॉटल पॅकेजिंगचा खर्चही निघेना. इराण इस्रायल संघर्षाचा लहान मोठ्या उद्योगांवर या मोठा परिणाम. नंदुरबार शहरामध्ये अवैध गॅसवर धावणाऱ्या 70 रिक्षांवर आरटीओ विभागाची कारवाई. कारवाईनंतर रिक्षा चालक आणि शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी घेतली परिवहन अधिकाऱ्यांची भेट. शहरामध्ये रिक्षा चालवून देण्याची जिल्हा प्रमुख यांनी अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर महसूल प्रशासनाकडून छापेमारी. जिल्हाभरात 19 पथकांची नियुक्ती. 203 ठिकाणी छापेमारी करत 28 सिलेंडरही जप्त. आखाती देशातील युद्धाचा मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सीएनजी पंपाला फटका. सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे पंपांवर वाहनांच्या रांगा. पंपचालक आणि वाहनधारकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. परभणीमध्ये सीएनजीच्या दरात रात्रीतून प्रति किलो 10 रुपयांची वाढ. गंगाखेड रोडवरील पंपानं 10 रुपयांनी भाववाढ केल्याचा रिक्षा चालकांचा आरोप. सीएनजीच्या दरात रातोरात वाढ झाल्यानं ऑटो चालक आक्रमक. इराण अमेरिका युद्धाचा डोंबिवली एमआयडीसीला फटका. गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात. 70% कंपन्या बंद होण्याची भीती. एमआयडीसीमध्ये 125 केमिकल आणि 110 टेक्सटाईल कंपन्या. सध्या 65 कंपन्यात सुरू असल्याची माहिती. युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी गॅसची मोठी टंचाई. घरगुती गॅस पुरवठा या ठिकाणी प्राथमिकतेनं करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. गॅस टंचाई संदर्भात राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचे निर्देश. 17 मार्चपर्यंत राज्य सरकारला जबाब नोंदवण्याचेही निर्देश. बारामतीमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा आज जनता दरबार. लोक स्वयंपाकाच्या गॅससाठी उभी आहेत. मोदींनी पाहावं राऊतांची टीका. तर नोटबंदीनंतर लोक पुन्हा एकदा रांगेत उभी आहेत. प्रचारातनं वेळ काढून मोदींनी जरा बाहेरही फिरावं. राऊतांचा हल्लाबोल. गॅस सिलेंडरचं पोस्टर घेऊन काँग्रेसचं विधान भवनात आंदोलन. सरकारच्या पापाचा हा परिणाम जनतेला भोगावा लागतोय. सरकार इस्रायल अमेरिकेला शरण आलंय. नाना पटोलेंचा राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा. अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती एडिट होतीये. आमदार रोहित पवारांचा ट्विट करत आरोप. व्हीएसआर कंपनीचं मालक अधिकाऱ्यांना हाताशी धरून माहितीमध्ये फेरफार करत असल्याचाही आरोप. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबाराचं आयोजन. जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी. सुनेत्रा पवार बारामतीमधील अनेक कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावणार. मुंबईत गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात मनसे आक्रमक. मुंबादेवी विभागातील विविध गॅस एजन्सीजना मनसेकडून निवेदन. युद्ध परिस्थितीचा फायदा घेत सिलेंडरचा तुटवडा दाखवून काळाबाजार होत असल्याची मनसेची तक्रार. अमरावतीमध्ये गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये चूल पेटवत काँग्रेसचं आंदोलन. मोदी सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. विधानसभेमध्ये आमदारांची पुन्हा एकदा नाराजी. लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्री नसल्यामुळे नाराजी. भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित केली हरकत. बोलायला दिलं नाही तर समोर बसेल. नारायण कुचे आक्रमक. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज निवड. भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. तर 32 दिवसांनंतर सहलीनंतर जिल्हा परिषद सदस्य धाराशिवमध्ये परत येणार. भाजपची एसआर संदर्भात महत्त्वाची बैठक होणार. 17 मार्च रोजी भाजपकडून संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन. भाजपचे सर्व आमदार, महापौर आणि उपमहापौरांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. फडणवीस आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूग यामध्ये मार्गदर्शन करणार.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक। विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री घेणार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा। कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता। दरम्यान यामधील अडचणी दूर होण्यासंदर्भात सुद्धा चर्चा होणार। आमदार रोहित पवार आज तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाची माहिती रोहित पवार रेवंत रेड्डींना देणार। रोहित पवारांनी आंध्र प्रदेशातील टीडीपी पक्षावर आरोप केल्यानं भेटीला महत्त्व। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणी शरद पवार गटाची शिर्डी पोलिसात तक्रार। विमान दुर्घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, सुधीर म्हस्के यांची मागणी। तर हा अपघात नसून यंत्रणेचा निष्काळजीपणा, म्हस्केंचा आरोप। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेमध्ये येणार। कॅबिनेट बैठकीतील मंजुरीनंतर आज विधानसभेमध्ये या ठिकाणी पूर स्थापनार्थ मांडलं जाणार। लव्ह जिहादच्या आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधेयक। वाराणसीमधील मणिकर्णिका घाट पुरातत्व खात्यामध्ये येत नाही, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण। मणिकर्णिका घाटाचा विकास करताना अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्तीचा अपमान झाल्यानं वाद निर्माण झाला होता। यावर विरोधकांनी केलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मानाच्या गदेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते पूजा। पुण्यातल्या वाघोलीमध्ये यंदा मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार। नागपूरसह राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवरच्या प्रश्नावर आज विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली जाणार। भाजपचे प्रवीण दटके, सुधीर मुनगंटीवार आणि इतर आमदार लक्षवेधी मांडणार। अवैध मोबाईल टॉवरमुळे आता निर्माण झालेल्या धोक्यांवर चर्चा होणार। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची रक्कम काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। दरम्यान 22व्या हप्त्याची रक्कम देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। जळगावमध्ये कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविकेची हकालपट्टी। तर आरोग्य सेविका नसल्यामुळे आशा सेविकेला करावी लागली होती प्रसूती। दुर्दैवानं उपचारादरम्यान नवजात बालकाचा मृत्यू। कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटलांवर जिल्हा परिषदेची कारवाई। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यांनंतर जेलबाहेर। चाटेला भावाच्या 12व्याच्या विधीसाठी जेलबाहेर येण्याची कोर्टाची विशेष परवानगी।